नर्मदे यार या ठिकाणी बघा शिवनंदनी आश्रम आहे. परिक्रमा असे केली आहे. भोजन व्यवस्था आणि रुकणीची व्यवस्था आहे. आणि हा घाट या घाट आहे पिपरपाणी या ठिकाणी दक्षिण तटावरती हा घाट आहे. या ठिकाणी पाहिलं तर हे बघा हा घाट आहे. हा घाट आहे पिपरपाणी घाट आहे. आणि इथेच नर्मदाजी बरोबर नर्मदाजी आहे. आणि इथे भोलेनाथाची शिवलिंगाचं दर्शन घेऊन आजच्या आमची परिक्रमेची सुरुवात करत आहे. या ठिकाणी जे पिपरपाणी या ठिकाणावरून तर पुढे आम्हाला ओंकारेश्वर या ठिकाणी तर आम्हाला पुढे दुधी संगम या ठिकाणी जायचं आहे. एक दुधी संगम आहे त्या ठिकाणी आम्ही आज जाणारी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी. तर या ठिकाणावर एक सुंदर अशी व्यवस्था आहे. या ज्या शिवनंदनी आश्रम आहे तो सदावर्त आहे. जेवण पण बनवतात या ठिकाणी. हा आश्रम आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण पिपरपाणी या ठिकाणी आहे ना ज्या भगवान शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे. पिपरपाणी शिवनंदनी घाट तो शिवनंदनी घाट होता. पिपरपाणी घाट होता या ठिकाणी. आणि पिपरपाणी गाव होतं ते दक्षिण तटावरती आहे. नर्मदा मैया किनारी वसलेलं गाव आहे ते. आणि बहुत सुंदर असं गाव आहे. आणि इथे सर्व शेतीपूरक व्यवसाय चालतो या ठिकाणी. आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्या घाटावरून ते दर्शन घेऊन जे आजच्या सकाळी परिक्रमेची जी सुरुवात करत आहे ते आम्ही संदूक या ठिकाणी तो दुधी संगम आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे. या ठिकाणी वरून नर्मदा मैया किनाऱ्यावरून सकाळी 7:20 झालेले आहे. आणि आजच्या परिक्रमेची आम्ही 15 तारखेची 15 तारीख 15/3/2026 या ठिकाणावरून जी सुरुवात करत आहे. जे सुंदर असं पवित्र स्थान आहे त्या पवित्र स्थानावरून पवित्र स्थानी आमची विश्राम व्यवस्था होती. त्या विश्राम व्यवस्था रात्रीची विश्राम व्यवस्था होती त्या ठिकाणावरून. आज एकादश असल्यामुळं थोडासा उपवासाचा दिवस आहे या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी आम्ही आजच्या उपवासाच्या दिवशी आज संदूक या ठिकाणी जाणार आहे. संदूक हे जे आश्रम आहे ते आश्रम एक वाघोली पुणा या ठिकाणचं आहे. ते महाराष्ट्रातले या ठिकाणी ते सेवा देत असतात या ठिकाणी. तर आम्ही तिथे जाणार आहे. तर आज आमच्या परिक्रमेची आज 15 तारखेची सुरुवात नर्मदा माईचं दर्शन घेऊन आणि आरती करून आजची सुरुवात आहे या ठिकाणी. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे. हे यार या ठिकाणी बघा असा मार्ग आहे. हा मार्ग बंद केला. इथून सरळ जायला मार्ग होता. तर इथे एवढ्या काट्या टाकल्यात का परिक्रमावासी येतील म्हणून यांना जाऊन न देण्यासाठी एवढ्या काट्या टाकल्यात. तर बघा असं चाललो या ठिकाणावरून आता. नर्मदे यार या ठिकाणी बघा आहे ना इथं बंद केलं हे गावकरी लोकांनी. बाबा इथं या ठिकाणी इथं बंद केला. इथं आहे ना नर्मदा मैया किनारी आहे ना किनारा असा आहे. वरून सुद्धा आहे ना त्यांनी आता कोण असेल काय माहिती तो बंद केला आहे रस्ता या ठिकाणी. हे बघा असं आलोय आता. धर सोड. बघा असा मार्ग होता तो बंद केला आहे त्यांनी. नर्मदे यार या ठिकाणी बघा मव्वाखेडा या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला आहे ना हा जो मार्ग आहे ना थोडासा मार्ग नाही आहे आपल्याला जाण्यासाठी. आपल्याला थोडंसं वरून जायला लागेल असा अंदाजे. बघूया आपण इथून मार्ग काढून दिला आहे का आपल्या परिक्रमावासींसाठी. तू मार्ग नाही आहे या ठिकाणी. हे बंद केलेलं आहे तर वरून जावं लागेल इथल्या शेतकऱ्यांनी.
तर महुवाखेडा या ठिकाणी ज्यावेळेस आपण पिपरपाणीवरून निघलो ना, तर इथं येण्यासाठी ना थोडा किनारा आहे, पण बाकी आहे ना महुवाखेडा या ठिकाणी आहे ना या गाववाल्यांनी आहे ना बंद केलेला आहे किनारा. या ठिकाणी महुवाखेडा या ठिकाणी या गाववाल्यांनी पुढं हे पिपरपाणीवरून पुढं आल्याच्या नंतर तर आपल्याला वरून जाण्याचे मार्ग आहे. महुवाखेडा, जो महुवाखेडाला घाट आहे ना या ठिकाणी जे घाट आहे, हे घाट आहे, पण पिपरपाणीवरून पुढं आल्याच्या नंतर रस्ता नाही आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी आहे ना किनारा मार्गे रस्ता बंद केलेला आहे, तर आपण किनाऱ्याने थोडंसं वरून येणे या ठिकाणी या गावाला. नर्मदे यार या ठिकाणी आपण बघा, हे ना पिपरपाणी वरून आहे महुवाखेडाला आल्याच्या नंतर हा आश्रम आहे. या ठिकाणी बाबाजी आहे आणि नर्मदा मडिया महुवाखेडा या ठिकाणी आश्रम आहे. 4 किलोमीटर अंतरावरती आहे ना आश्रम आहे. आपल्याला राहण्याची व्यवस्थित सुविधा आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा, महुवाखेडावरून आपण निघल्याच्या नंतर आहे ना पटरास या ठिकाणी जाण्यासाठी असा शेतीच्या बाजूनी आहे ना नर्मदा माई किनारी आहे मार्ग आहे. तर आपल्याला एक शेतीच्या बाजूनी त्या हरभऱ्याची चण्याची शेती आहे, संपूर्ण ही डॉलर चणा म्हणतात ना त्या ठिकाणी अशी ती शेती आहे. आणि आपल्याला आता पटरास या ठिकाणी जाण्यासाठी असा शेती मार्ग आहे आणि थोडा किनाऱ्याच्या बाजूने चाललेलो आहे, थोडा शेती मार्गाने. नर्मदे यार या ठिकाणी बघा, आपण नर्मदा मैयाच्या किनारे पिटरासवरून आपण आल्याच्या नंतर एक संदूक या ठिकाणी चाललेलो आहे. संदूक आणि या ठिकाणी जात असताना आपल्याला आहे ना नर्मदा मैयाच्या मध्ये आहे ना आपल्याला एक डॅमचं काम चालू आहे. आता हा डॅम इथे होणार आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि ह्या डॅम या ठिकाणी डॅम झाल्याच्या नंतर इथे सर्व शेती आहे आणि आपल्याला मार्ग राहणार नाही, किनारा मार्ग राहणार नाही आहे या ठिकाणी. हा आम्ही ज्या वेळेस आता आलेलो आहे ना या किनाऱ्यामार्गे फक्त आपल्याला तोच किनारा आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आणि यानंतर आपल्याला किनारा बघायला भेटणार नाही आहे. कारण 1 ते 2 वर्षांनी याच्या अंतमध्ये इथे सर्व पाणी होणार. पाणी नर्मदा मैयाचं जल अडवलं जाणार या ठिकाणी. आणि त्याच ठिकाणी आम्ही आहे ना आत्तापर्यंत नर्मदा मैयाच्या किनारे आल्याच्या दक्षिण तटावरून आणि उत्तर तटावरून हे आपल्याला किनाऱ्यामार्गेचे आपल्याला व्हिडिओ आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आता दक्षिण तटावरून पिटरास या ठिकाणी पिपरपाणीवरून पिटरास या ठिकाणी आलो आणि महुवाखेडा पण लागलं मध्ये एक. महुवाखेड्याला आश्रम होता, त्या आश्रमावरती आम्ही थांबलो आणि आम्हाला आता संदूक लागेल, खैरेती लागेल. आता पुढे हे येणार पिटरासवरून खैरेती येणार आणि खैरेती आल्याच्या नंतर आपल्याला संदूक आणि मध्ये एक आहे ना हवे या ठिकाणी ते संदूक या ठिकाणी संदूक जो आहे संदूक या ठिकाणी हवे त्या ठिकाणी आपल्याला जायचे. तिथे आपल्याला एक महाराष्ट्रीयन आश्रम आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचे. आणि हे पाहू शकता आपण या ठिकाणी आपल्याला नर्मदाच्या मैयाच्या किनारे आत्तापर्यंत आम्ही 2 डॅम बघितलेत. तर 2 डॅम अजून किती डॅमचं तरी काम चालू आहे, पुढे पण चालू आहे 2-3-4 डॅम. जर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यातून 2 वर्षांनी किनाऱ्यामार्गे चालण्यासाठी आपल्याला जागा राहणार नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. कारण भरपूर मोठमोठे कामं चालू आहे मैयाच्या याच्यामध्ये आणि त्याच्या आतमध्ये आपण आहे ना या वर्षाच्या आतमध्ये आपल्याकडं काही प्रमाणामध्ये व्हिडिओ आहेत, ते आपण पाहू शकता. कारण किनारा राहणार नाही आहे नंतर या ठिकाणी पाहिलं तर आपण चाललो आहे असं किनाऱ्यामार्गे. तर आपल्यालासुद्धा अडचण येणार आहे कारण इथे चालण्यासाठी किनारा नाही आहे. तर बघूया आपण पण रस्ता शोधतो या ठिकाणी पाहिलं तर. नर्मदे यार या ठिकाणी बघा, पिटरास या ठिकाणी आहे ना डॅमचं काम चालू आहे या ठिकाणी. आणि आपण नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये हे काम भरपूर मोठं काम आहे, भरपूर मोठं असं काम आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. अजून बरेच 2 ते 3 वर्ष लागणार आहेत या कामाला. 3-4 वर्षांनी हे डॅमचं पाणी अडवलं जाईल या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला आहे ना किनारा राहणार नाही. अशा 2 ठिकाणी काम चालू आहे आणि
आम्ही किनाऱ्यामार्गेच परिक्रमा केलेली आहे ती 2026ला. आणि त्यानंतर आमच्याकडे ते व्हिडिओ असतील ते पण तुम्ही पाहू शकता, कारण नंतर तुम्हाला आहे ना या तटावरचे व्हिडिओ दिसणार नाही, कारण किनाराच राहणार नाही आहे या ठिकाणी पाहिलं तर. आम्ही आता पिटरास या ठिकाणी आहे आणि थेरेपी या ठिकाणी जाणारे, आता पुढं संदूक या ठिकाणी जाणारे, असा आमचा परिक्रमेचा मार्ग आहे, किनारा मार्ग. नर्मदा मैयाचं आहे ना, इकडून जे जल आहे ना, इकडून संपूर्ण जल हे कमी करून त्या बाजूने येते उत्तर तटावर, देवतटावरून आहे त्या ठिकाणी. आणि आम्ही त्या देवतटावरती होतो त्या ठिकाणी जर पाहिलं तर. त्या मार्गे परिक्रमा किनाऱ्यामार्गेच केलेली आहे परिक्रमा. तर आमचा असा मार्ग आहे किनाऱ्यामार्गे परिक्रमाचा या ठिकाणी. नर्मदा मैयाच्या क्षेत्रामध्ये डॅमचं काम चालू पिटरास या ठिकाणी. नर्मदेहर या ठिकाणी बघा आपण खैरेती या ठिकाणावरून आहे ना बोरास या ठिकाणी आहे ना, पुढे बोरास आहे. आणि हा जो डॅमचं नाव सुद्धा ना बोरास डॅम होणार आहे, कारण आहे ना याचं नाव आहे ना, ही खैरेती इथं बनवतं खैरेती आणि पिटरास या ठिकाणी, पण बोरास नाव येणार बोरास डॅम. आणि पुढं चौरास आहे त्या ठिकाणी, त्या तटावरती चौरास आहे. आणि चौरास आणि खैरेती या ठिकाणी जे डॅमचं काम चालू आहे. आणि याच ठिकाणी चौरास आणि खैरेती या ठिकाणी जे बोरास नाव होणार या ठिकाणी. आता आम्ही थोडंसं विश्राम, त्या झाड आहे पुढे, त्या झाडाच्या इथे थांबणार आहे विश्रामसाठी मस्त या ठिकाणी. नर्मदेहर या ठिकाणी बघा, नर्मदा परिक्रमा दक्षिण तटावरती. आम्ही आता बोरास या ठिकाणी चाललेलो आहे. तर आम्ही बोरास आणि संदूक हे दक्षिण तटावरती आहे आणि बोरास हे काही भाग दक्षिण तटावर, काही भाग देवतटावरती, उत्तर तटावरती. आणि नर्मदा परिक्रमा असा मार्ग आहे जाण्याचा हा, ही नर्मदाची. आणि आपण चाललो आहे या मार्गे या ठिकाणी. आपण बघू शकता तर नर्मदा परिक्रमेचा जो काही भाग, तर संपूर्ण मैया जी आहे ना ती उत्तर तटाकडे गेलेली आहे. संपूर्ण या भागात जर पाहिलं ना तर उत्तर तटात. याचं कारण म्हणजे डॅमचं काम चालू असल्यामुळे आहे ना, ते नर्मदाजीचं जल आहे ना तिकडे त्या साईडने पाठवलेलं आहे त्या उत्तर तटाकडे. आणि आम्ही चाललो आहे दक्षिण तटावरती परिक्रमा. उत्तर तट करून आम्ही अमरकंटकला जल चढून आल्याच्यानंतर आम्ही आता दक्षिण तटाकडे ओंकारेश्वर इथं आमची परिक्रमा पूर्ण होणार आहे. आणि तरी पण आम्हाला आजही एक 15 ते 20 दिवस लागू शकतात, काही गॅरंटी नाही, अजून भरपूर दिवस लागतात, कारण ऊन भरपूर असल्यामुळं. आणि उन्हाला आता इथे सावली आहे, झाडे आहेत, हे त्याच्यामुळं थोडंसं बसायला पण थोडा हे आहे, बसू शकता आपण या ठिकाणी. कारण इथं शेतकऱ्यांनी शेती काही केलेली नाही, फक्त नांगरणी करून ठेवलेली आहे, शेती नाही केल्यामुळं थोडासा चालण्याचा वेग आलेला आहे या ठिकाणी पाहिलं तर. आणि हे पहा, हे असा मार्ग आहे जाण्याचा. आणि रेतीमधून जर चालायचं म्हणलं ना तर चालता येत नाही, रेतीतून रेती भरपूर आहे, रेतीमधून चालता येत नाही, म्हणून थोडंसं इकडं कोपऱ्या आपल्याला चालावं लागतं. रेतीतून चालायला अडचण असते, रेतीमध्ये पाय जातात आतमध्ये आणि चालता येत नाही, आणि एकदम पाय दुखतात या ठिकाणी रेतीतून चालायला जर लागलं तर. आणि असं वरून चाललं तर बघ थोडं स्पीड येतं. आणि सरळ मैयाची सरळ झालेली आहे. परत तिथं ते बोरासाईड ब्रिज आहे, त्या ब्रिजला थोडासा टर्न मारलेला आहे मैयाजीने. आणि जे समोर तुम्हाला आश्रम दिसतो ना तो खुटामुडीचा आश्रम आहे, तो आहे ना चौरास या ठिकाणी आहे. तो चौरास गाव आहे त्या ठिकाणचं, ते चौरासला आहे, खुटामुडीचा आश्रम आहे. त्यांचा आश्रम खुटामुडीला होता, तो देवतटावरती आहे तो आश्रम. त्यांचा एक आश्रम खुटामुडी या ठिकाणी आहे. आणि त्यांनी इथे जागा घेतलेली आहे 15 एकर. ते महाराष्ट्रातले आहे आणि इथे एक गाईचा गोठा टाकून गायांची सेवा करतात आणि परिक्रमावासियांची सेवा करतात. नर्मदा मैया किनारी आहे बरोबर, बिलकुल चिटकून आश्रम. किनाऱ्याच्या पाणी कमी झालं का आश्रम खाली हे करतात. एकदम आश्रम सुंदर आश्रम आहे. आणि पाणी जास्त झालं का ते वरती एक आश्रम आहे छोटा, तिकडे वरती पण आश्रम चालू असतो. 365 दिवस त्यांचा आश्रम आहे या ठिकाणी. आणि आम्ही आता सध्या एक दक्षिण तटावरून पाहतोय त्यांना जो थेरेपी या ठिकाणी. आणि आता आम्हाला येईल तो
एक संदूक आणि बोरास या ठिकाणी पहा. असा नर्मदाचा चालण्याची अशी जागा आहे, सुंदर जागा आहे. आपण परिक्रमा किनाऱ्यामार्गे करू शकता, काही अडचण येणार नाही. पिपर पाणीवरून आम्ही निघल्याच्यानंतर पुढे आम्हाला संदूक या ठिकाणी येण्यासाठी एक 10 ते 12 किलोमीटर अंतर आहे. संदूक या ठिकाणी आल्याच्यानंतर किनाऱ्यामार्गे आपल्याला 10 ते 12 किलोमीटरमध्ये संदूक लागेल. संदूकला पण एक आश्रम आहे, जो आश्रम महाराष्ट्रातला आहे, पुन्हा वाघोलीतला. तिथे आपल्याला चांगली व्यवस्था भेटते. महाराष्ट्रातला आश्रम आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा, नर्मदा परिक्रमा मार्ग दक्षिण तट. आणि आम्ही बोरास या ठिकाणी चाललेलो आहे. बोरास या ठिकाणी संदूक या ठिकाणी, बोरास या ठिकाणी चाललेलं आहे. संदूक या ठिकाणी आता आपल्याला आहे ना मार्ग बघा, नर्मदा परिक्रमा मार्ग. बाबाजी नर्मदे हार. नर्मदे हर मैया। नर्मदे। हाँ जी, बस छोड़े आए आप ना। हाँ दर्शन नहीं बने ना सर, हम उतार देते यहाँ से। आगे से रास्ता नहीं है, जाम मैया की यहाँ नहीं बनता। अच्छा अच्छा, आप इधर से नीचे से जा सकते हैं का? यार या ठिकाणी बघा, आम्ही झकोली गाव आहे या ठिकाणी, बोराच्या पुढे दक्षिण तटावर. आणि झकोली घाट आहे हा, झिकोली, त्या घाटाचं नाव झिकोली, झिकोली घाट. आणि इथं एक हायवे पण आहे, ब्रिज आहे नर्मदाच्या मैयावरती. आणि झकोली गाव आहे आणि झिकोली घाट आहे. या ठिकाणी चाललेलो आहे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना, हा झिकोली घाट आहे. या घाटावरती ना एकादशी आज फुल गर्दी एक नर्मदा मैयाच्या याच्या स्नान करण्यासाठी आलेली फुल गर्दी आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर झिकोली या ठिकाणी आपण हे बघा, इथे फुल असे नर्मदा मैयाच्या याच्यामध्ये आंघोळ करतात. आणि हा जो आहे ना दक्षिण तट आहे, पितृतट आहे. पितृतटावरती आहे ना आपले आहे ना तर्पण, म्हणजे ते तर्पण करतात या ठिकाणी सर्व. नर्मदे या ठिकाणी बघा, नर्मदा परिक्रमा मार्गावर दक्षिण तटावरून आता आम्ही चिकोलीवरून आहे ना खैरेती या ठिकाणी, खैरेती लागेल, खैरेती घाट लागेल चिकोली घाटवरून. आणि त्या ठिकाणावरून चिकोलीवरून खैरेती आणि संदूक या ठिकाणी जाणार. एक 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे या चिकोलीवरून संदूक. तर असा आमचा परिक्रमा मार्ग आहे. गावाच्या बाजूने गावाच्या शेतीच्या बाजूने या ठिकाणी. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. तर 1 ते 1.5 तासमध्ये 2 तास 1 ते 1.5 तासमध्ये संदूक या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आपण बरिया घाट या ठिकाणी संदूक बरिया घाट आहे. आणि इथे ना विशाल वड आहे. आता सर्वात आहे ना जवळजवळ ह्या वडाला आहे ना 300-400 वर्षाच्या पुढे वड असेल. हा आहे ना कितीतरी मोठा जागा व्यापलेली आहे वडाने. जिथे ती मुळी जाईन तिथे नवीन त्याचं आयुष्य तयार होतं या ठिकाणी. आणि किती बघा ना भोलेनाथजी आहे इथे, हे पहा भोलेनाथजी आहे वडाखाली. आणि हे बरिया घाट या ठिकाणी आहे. आणि किती विशाल वड आहे, कितीतरी मोठा झाला, कितीतरी जागा त्याने केलेली पहा या ठिकाणी. जर पाहिलं तर आपण या ठिकाणावरून इथे पण भोलेनाथजी आहे. वडाच्या बरोबर या बघा, हा विशाल वड आहे आणि वडाच्या याच्यात भोलेनाथजी आहे इथे. आणि हे पादुका आहे. नर्मदे हर श्री हरिहर भोलेनाथ भगवान. दादा धुनीवालेंच्या पादुका आहे. अरे यार, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे बरोबर आहे मैया किनारी हा विशाल वड. हा वड एवढा मोठा आहे का, हे तुम्हाला जे सगळं दिसतं हे वडाचीच सावली आहे, वडच आहे. एवढा मोठा वड आहे ना तो विशाल. आपण वड होतो हा बरोबर मैया किनारी या ठिकाणी. पण पाहू शकता या ठिकाणी मैया किनारी बघा.
हे मैयाचे तुम्हाला जल दिसत असेल या ठिकाणावरून थोडं थोडं थोडं. आणि हा पहा ना या ठिकाणी संपूर्ण वड, एवढा मोठा वड आहे हे बघा. नर्मदे